घराणेशाहीला भाजपने ब्रेक लावायचा निर्णय घेतलेला आहे. फार महत्वाचं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार खासदारांच्या मुलांना, पत्नीला किंवा त्यांच्या घरातल्यांना, एकाच घरातल्या कोणालाही उमेदवारी मिळणार नाही, द्यायची नाही, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिलेला आहे. यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, नगरपालिका, नगर परिषद, त्याच्यामध्ये 70% मंडळी भाजपमध्ये, युतीमध्ये प्रामुख्याने हे कोणाचे तरी कोण असे नगरसेवकाच्या घरातलेच मुलगा, मुलगी, सून, त्याची पत्नी, आई, वडील असे नातेवाईक सगळे होते. त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्याचा फटका सुद्धा काही अंशी युतीला बसला. प्रामुख्याने भाजपची जी पॉलिसी आहे केंद्रात आणि राज्यात, त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे की घराणेशाही चालू द्यायची नाही. त्याच्यामुळं काल देवेंद्र फडणवीस यांनी जो काही निर्णय घेतला ना, तो अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने हा निर्णय जर मनापासून खरंच अंमलात आणला आणि त्याच्याबरोबर बाकीच्या पक्षांनी सुद्धा त्याचा आदर्श घेतला तर राजकारणाला फार वेगळी दिशा मिळू शकते, चांगली दिशा मिळू शकते. जे या शहरामध्ये, या शहर सोडा, महाराष्ट्रामध्ये 27 घराणे फक्त राज्य करत होती यापूर्वी. नंतरच्या काळामध्ये 95-97च्या दरम्यान युतीचं शासन आलं, तिथून बाकीचा समाज सगळा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला. ती सत्ता मोडीत काढत 25-30 वर्षामध्ये बहुजन समाज किंवा मागासवर्गीय समाज हा मोठ्या प्रमाणावरती राजकारणात आला. त्याच्यामुळे ती 27 घराणे जी राज्य करत होती ती हळूहळू ती विस्कळीत झाली, ती बाजूला गेली. पूर्वी ती राष्ट्रवादीच्या पंखाखाली होती, आता भाजपच्या पंखाखाली आहे. परंतु तिथून या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे घराणेशाही चालू द्यायची नाही, हा फडणवीसांना जो निर्णय काल घेतलेला आहे, घराणेशाहीला भाजपचा ब्रेक, महाराष्ट्र टाइम्सने त्या संदर्भात जी बातमी दिली ना, ती फार महत्वाची आहे. त्याच्यातून आता काय होणार? घराणेशाहीला भाजपचा ब्रेक, आमदार खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी नाही, देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय. या निर्णयामुळे मोठी खळबळ माजलेली आहे आणि राज्यामध्ये जवळपास भाजपकडेच 100 असे अर्ज आलेले आहेत उमेदवारीचे, महापालिका निवडणुकीसाठीचे. त्यांना कुठेतरी चाप बसणार आहे किंवा आमदार खासदारांची मुलं किंवा नेत्यांची मुलं त्यांच्या उमेदवारीवरती गदा येणार, हे आता फडणवीसांच्या बाबतीमध्ये दिसते. आपण पुणे पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये पाहू. पुण्यामध्ये सुद्धा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा जिथे जिथे घराणेशाही आहे, जिथे जिथे पुढाऱ्यांची मुलं रिंगणात आहेत, काही जणांनी अर्ज दाखल केलेत, काही जण प्रचाराला लागलेत, त्यांचं आता काय होणार हा प्रश्न आहे. भाजपचा हा निर्णय आहे, युतीचा नाहीये. परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहे, ठाकरेंच्या शिवसेनेत तेच आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तेच चालू आहे. घराणेशाही सुरू आहे सगळ्या ठिकाणी. कोणी कोणी त्याचा आपण एक झलक फक्त पाहू. पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये म्हणजे भाजपच्या बाबतीमध्ये, सुरुवातीला भाजपच्या बाबतीमध्ये विधान परिषदेचे आमदार उमा खापरे, त्यांचा चिरंजीव जयदीप खापरे, त्यांची उमेदवारी या निर्णयामुळे संकटात येऊ शकते. याशिवाय ह्याच्यामध्ये आता अमित गोरखे, विधान परिषदेचे आमदार, त्यांच्या मातुश्री अनुराधा गोरखे माजी नगरसेवक आहेत, त्यांचं पॅनलही फायनल झालेलं, त्या प्रचाराला लागलेले आहेत. पण आता देवेंद्र फडणवीस असं म्हटल्यामुळे त्या उमेदवारी सुद्धा टांगती तलवार आहे. आमदार महेश लांडगे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, त्यांचे धाकटे बंधू सचिन लांडगे, जे मागच्या वेळेस निवडणूक अजित गव्हाण यांच्या विरोधात लढले होते, हारले होते, आता यावेळेस ते पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. आता त्या उमेदवारीचं काय होणार हा प्रश्न आहे. जे माजी महापौर संजोग वाघरे यांनी शिवसेना म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना नंतर आता भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांच्या पत्नी उषा वाघरे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, आणि त्यांना उमेदवारी पाहिजे किंवा त्यांचा मुलगा ऋषिकेश त्यांना उमेदवारी पाहिजे होते. आता भाजपच्या बाबतीत काय निर्णय घेणार ते पाहायचं आहे. हे भाजपच्या बाबतीमध्ये झालं. नंतर भाजपच्या माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या कट्टर समर्थक मंगला कदम, त्यांचे चिरंजीव कुशाग्र कदम, हे सुद्धा प्रचाराला लागलेत. त्यांची उमेदवारी फायनल आहे म्हणून ते भाजपमध्ये गेलेत, ते प्रचाराला लागलेत. पण आता या बाबतीत, या उमेदवारीच्या बाबतीमध्ये काय करणार भाजप, तो एक महत्वाचा निर्णय आहे. नंतर हा भाजपच्या ह्याच्या संदर्भातला पुण्यामध्ये सुद्धा तसाच प्रकार आहे. पुण्यामध्ये वडगाव शिरीला आपण पाहिलं. ह्याच्यामध्ये पुण्यात भीमराव तापकीर, भाजपचे जे आमदार आहेत खडकवासल्याचे, त्यांचे चिरंजीव अभिषेक, त्यांना उमेदवारी पाहिजे. आता त्याची उमेदवारी संकटात आलेली आहे. तापकीरांना त्यांची भाऊजाई जे माजी नगरसेवक वर्षा 3 वेळा निवडून आलेत, त्यांना पण उमेदवारी पाहिजे. त्यांच्या बाबतीत सुद्धा प्रॉब्लेम आहे आता. त्याशिवाय दिवंगत पालकमंत्री गिरीश बापट, त्यांच्या स्नुषा किंवा त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी पाहिजे होती, त्या अडचणीत आलेले आहेत. नंतर मुक्ता टिळक, माजी महापौर आमदार दिवंगत, त्यांच्या घरातही उमेदवारी पाहिजे, तर ते सुद्धा प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत. त्याशिवाय खासदार आपले केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ,
त्यांना त्यांचे चुलत बंधू श्रीधर मोहोळ यांना उमेदवारी पाहिजे होती. आता त्या उमेदवारीच्या बाबतीत काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं नाही. हे फक्त भाजपच्या बाबतीमध्ये बोललो मी. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खासदार श्रीरंग बारणे जे 3 वेळा मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आहे, त्यांचे चिरंजीव विश्वजित बारणे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने म्हणजे शिवसेना शिंदेच्या वतीने अर्ज सुद्धा दाखल केलेला आहे. आता वास्तविक भाजप त्यांच्यावरती निर्णय लादू शकत नाही. घराणेशाहीचं हे जे पीक आहे ते बाकी सर्व पक्षांमध्ये आहे, फक्त भाजपमध्ये असं नाही. आता माजी महापौर आझमभाई पानसरे त्यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांनी परवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यांना पण उमेदवारी पाहिजे आहे आणि त्यांची उमेदवारी जवळपास फायनल आहे असेच सांगितलं जातं. म्हणजे अशा प्रकारे घराणेशाहीचा हा जो वारसा आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढी, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढी, काही का साखर कारखान्याचे चेअरमन आजोबांनी कारखाना स्थापन केला, मग त्यांचे चिरंजीव चेअरमन झाले, मग त्यांचे नातू चेअरमन झाले. हे जे परंपरागत चालत आलेलं आहे याला कुठेतरी मोडता घालायचं काम, याला कुठेतरी रोखायचं काम भाजप करते आहे. हा फार महत्वाचा विषय आहे. भाजप करते, अन्य पक्ष ते करतात की नाही हे आपल्याला पाहायचंय. त्याच्यामध्ये भाजपने खरंच बोले तैसा चाले त्याची वंदन पावली असं तुकोबांनी म्हटलेलं आहे की कठोरपणे भूमिका घेतली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या बाबतीमध्ये कुठली तडजोड न करता अशा पद्धतीने जर त्यांनी प्रत्यक्ष जो शब्द दिला, जे आश्वासन दिले, जे बोललेत त्या पद्धतीने ते प्रत्यक्षात चालले तर देवेंद्र फडणवीस यांना खरंच सलाम करावा लागेल. जनहो, तुम्हाला काय वाटतं? हा भाजपचा जो विषय आहे घराणेशाहीला ब्रेक लावण्याचा, याच्या बाबतीत तुमचं मत काय पडतं? जरूर बोला याच्यावर. धन्यवाद.